प्रत्येक नागरिकाला आत्मसन्मानाने जगता येईल अशा संधी निर्माण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, जागतिक हवामान बदलांना सामोरे जाणे याला आपण सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल। लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तींच्या हक्कांचे रक्षण होणे गरजेचे आहे। आपण या तत्वांचे पालन करीत असल्यानेच आपली लोकशाही बळकट असल्याचे प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केले। शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांमध्ये मानवी हक्कांबाबतचे शिक्षण समाविष्ट करून युवकांमध्ये सहानुभूती आणि न्यायाची संस्कृती निर्माण करणे गरजेचे असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले। राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राजभवन येथे राज्य मानवी हक्क आयोगामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश KK तातेडे तसेच आयोगाचे सदस्य MA सईद आणि संजय कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते यावेळी आयोगाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। न्यायाधीश तातेड यांनी प्रारंभी आयोगाच्या कार्याची माहिती दिली, तर न्यायाधीश पाटील यांनी प्रत्येकाने आपल्या हक्कांचे जतन करतानाच इतरांच्या हक्कांची देखील जाणीव ठेवण्याचे आवाहन या ठिकाणी केले। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।